नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी पनीर पराठा ही रेसिपी दाखवत आहे. पराठा हा मी टिफिनसाठी करत आहे. तर बघा मैत्रिणी, आता थोडं पनीर मी क्रश करून घेतलेलं आहे ना. आता त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतले आहे. आता यामध्ये मीठ टाकलं आहे. आता यामध्ये आपण थोडी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि हळद टाकली थोडीशी. आणि यामध्ये आपल्याला आता धना जिरा पावडर टाकून घ्यायची. आता थोडी धना पावडर टाकलेली आहे आणि आता थोडीशी जिरा पावडर टाकून घेऊया आपण. आणि हे सर्व आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ही कणकीचंच करणार आहे. या कणकीमध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद, हिंग आणि मीठ टाकून कणिक भिजवून घ्यायची. तर बघा मैत्रिणींना, आता अशा प्रकारे आता ही पोळी लाटून घ्यायची आणि यामध्ये असं पनीरचं स्टफिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. मुलांना घाई गर्दीमध्ये आपल्याला सकाळी टिफिनच्या वेळेस हा पटकन पराठा करून देता येतो. हा पराठा मी टिफिनसाठी करत आहे. तर बघा मैत्रिणींना, असं पनीर जर घरात असेल तर आपल्याला असं पटकन मुलांना करून डब्यात देता येतो. मधल्या 2 डबे द्यावं लागतात. तर छोट्या सुट्टीसाठी असा पराठा आपण करून देऊ शकतो. तर हा पराठा मी टिफिनसाठी करत आहे. तर बघा अशा प्रकारे आता हा पराठा आपला लाटून होत आला आहे. आता आपण तो गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर तो भाजून घेणार आहे. तर आता आपण पोळ्या करता मध्येच हा अशा प्रकारे पराठा आपण मुलांना करून देऊ शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा हा पराठा करून बघा नक्की. अगदी सोपी आणि याच्यामध्ये काही घरातलेच आपण सर्व जिन्नस वापरलेले आहेत. आणि आता हा पराठा रेडी झाला आहे भाजून आपला. आता याची बारीक बारीक आपण पिझ्झा कटरनी पीस करून घेणार आहोत. आणि आता हे अशा प्रकारे जर आपण हा कट करून दिला बारीक पीसमध्ये तर मुलांनासुद्धा तो खाता येतो पटकन. तर बघा माहिती आहे. तर मला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. झालं आहे ना. बघा आपला आता हा रेडी झालेला आहे पीस करून त्याचे.